आणि तिकडून पुढे 5-7 किलोमीटर त्यांना चालायचं होतं. तर ते चालत असताना आणि पूर्ण घनदाट अंधार, तिकडे शेती फक्त, मध्ये आपलं पायवाटाने ते चालत होते. तर चालता चालता त्यांच्या बाजूला एक कुत्रा आला. त्याच जागेवरती उभा राहून जोर जोरात भुकायला लागला. जेव्हा त्यांनी तिकडे जाऊन बघितलं की कुत्रा तिकडे कुठे नेत होता, तेव्हा त्यांना कळालं की तो कुत्रा जिथे नेत होता तिकडे. आजची स्टोरी ही माझ्या पप्पांच्या लहानपणी झालेली. तर ते जेव्हा गावाला होते तेव्हा त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलेलं शिक्षणासाठी. तर ते शिक्षणासाठी बोर्डिंग स्कूलला गेलेले आणि तिकडे तिकडे त्यांचं मन नाही लागायचं. त्यांचा अभ्यासात वगैरे जास्त काय मन लागायचं नाही आणि त्यांना घरची खूप आठवण यायची. तर तिकडून घरी येताना त्यांच्यासोबत एक असा हॉरर किस्सा झालेला, तो मी आज सांगतो तुम्हाला. ते एकदा तिकडे कंटाळले, वैतागले त्या बोर्डिंग स्कूलला. आणि तेव्हा कसं गावाला रस्ते बरोबर नव्हते आणि ट्रान्सपोर्टेशनचं पण जास्त काय हे नव्हतं. तर त्यांनी शेवटची गाडी बोर्डिंग स्कूल मधनं पळाले आणि त्यांनी शेवटची गाडी पकडली आणि रस्ते बरोबर नसल्यामुळे गावापासून एक 5-7 किलोमीटरच्या अंतरावरती गाडी थांबायची. तिथून तेवढा रस्ता घरपर्यंत चालायचा होता. तर त्यांनी शेवटची गाडी पकडली. त्या गाडीने तिकडे त्यांना स्पॉटवरती सोडलं आणि तिकडून पुढे 5-7 किलोमीटर त्यांना चालायचं होतं. तर ते चालत असताना आणि पूर्ण घनदाट अंधार, तिकडे शेती फक्त, सगळीकडे शेती आणि मध्ये आपलं पायवाटाने ते चालत होते. तर चालता चालता त्यांच्या बाजूला एक कुत्रा आला. ते ऑलरेडी घाबरले होते कारण की एकटेच चालत होते आणि वयाने पण लहान होते. तर त्यांच्या सोबतीला एक कुत्रा आला तर त्यांना बरं वाटलं की चला, काय नाही तर सोबत एक आपला कुत्रा तरी आहे. तर तो कुत्रा त्यांच्यासोबत चालायला लागला. तर त्यांना पण बरं वाटलं की सोबतीला कोणतरी आहे आपल्या, आता रस्ता पटपट पटपट निघून जाईल. तर एका पॉइंट नंतर तो कुत्रा पप्पांच्या पुढे चालायला लागला आणि पप्पा त्याला फॉलो करायला लागले माझे. तर ते फॉलो करता 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 एका पॉइंटला त्याने टर्न घेतला आणि माझे पप्पाही तिकडे तो टर्न घेणार होते, पण तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की इकडे जायचंच नाहीये आपल्याला. इकडे जायचंच नाही म्हटल्यानंतर त्यांना वाटलं त्या कुत्र्याला तिकडे जायचं असेल, चला हा आपल्यासोबत इथपर्यंत आला, ठीक आहे, चला त्याच्या पुढे आता परत आपल्याला एकटं जायचंय. तर तो तिकडे गेला. तर माझ्या पप्पांनी परत आपला सरळ रस्ता पकडला आणि चालायला लागले. तर तो कुत्रा सारखा माझ्या पप्पांकडे बघून भुकायला लागला. जोर जोरात भुकायला लागला. का तर पप्पा त्या रस्त्याला गेले नाही. आणि मग पप्पांना माझ्या कळालं की हे काहीतरी विचित्र आहे. कारण की तो कुत्रा एवढा हसून खेळून चालत होता त्यांच्यासोबत इतका वेळापासून, आणि अचानक त्याने तिकडे टर्न घेतला आणि तिकडे त्यांनी टर्न नाही घेतला, मग तो त्याच जागेवरती उभा राहून जोर जोरात भुकायला लागला. आणि तो, मला वाटतं ती त्याची हद्द होती, त्याची वेश होती. तो त्याच्या पुढेच येत नव्हता, तो तिकडेच उभा राहून भुकत होता. तर पप्पांना कळालं माझ्या की हे काय बरोबर नाही. त्यांनी आपलं देवाचं नामस्मरण चालू केलं आणि आपलं सरळ सरळ चालत राहिले. आणि चालत राहिले आणि घरी पोचले तर त्यांना पहिले तर घरातले हैराण झाले की हा एवढ्या रात्रीचा आलाय, बोर्डिंग मधनं पळून आलाय ते. तर त्याचं ते होतच, पण त्यांना घरी पोचला थंडी ताप एवढा भरला. आणि नेक्स्ट डे किंवा एक थोड्या दिवसाने बोलू शकतो आपण की जेव्हा त्यांनी तिकडे जाऊन बघितलं की कुत्रा तिकडे कुठे नेत होता, तेव्हा त्यांना कळालं की तो कुत्रा जिथे नेत होता तिकडे खाली दरी होती. जर ते तिकडे गेले असते तर ते दरीतही पडले असते. तर ही अशी स्टोरी होती. अजून एक गोष्ट अशी आहे की ही माझ्या फ्रेंडने मला सांगितलेली. त्याच्या रिलेटिव्ह बरोबर ही गोष्ट घडलेली अशी की त्याची आत्या आहे, तिच्या पोराचं नवीन नवीन लग्न झालेलं. आणि हे लोक सगळे, म्हणजे माझ्या फ्रेंडची फॅमिली, आत्याची फॅमिली वगैरे, पूर्ण त्यांची जेवढी मोठी फॅमिली आहे ना, ते लोक सगळे गावाला गेलेले यात्रेसाठी. तर यात्रेला गेले तर तिकडे असा त्यांच्यासोबत इन्सिडेंट झालेला. आता ते नवीन नवीन लग्न झालेलं म्हटल्यावरती ते हळदीचं अंग आहे आणि
असं बोलतात की हळदीच्या अंग असले की कुठे जायचं वगैरे नाही. नवीन जोडप्याला तरी रिस्ट्रिक्ट करतात लोक की इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका, कारण की हळदीच्या अंगाला ते लगेच पकडतं. भूत वगैरे काय नेगेटिव्ह एनर्जी असेल ना तर ते हळदीच्या अंगाला लगेच पकडते. तर असाच इन्सिडेंट झालेला तिकडे. आणि एक दिवशी सगळे आपापल्या कामात होते गावाला तिकडे, आणि ती आत्याची त्याच्या आत्याची सून आहे ना ती अशी अचानक आली बाहेरून आणि घरात स्टील बसली, एकदम केस बिस सोडले, मान तिने अशी खाली घातली आणि मुठ्ठी वगैरे अशी टाईट करून ना अशी स्टील बसून राहिली. तर लोक विचारायला लागले की काय झालं तुला, काय झालं तुला, काय झालं. तर ती काहीच बोलत नव्हती, काहीच बोलत नव्हती, आणि एकदम अशी स्टील मान बिन खाली घातली, केस सोडले आणि स्टील मुठ्ठी बंद करून बसली होती. काय झालं काय झालं काय झालं. आणि एका पॉइंट नंतर ती बेशुद्ध झाली. तर ती बेशुद्ध झाली तर तिला तिकडेच आत्याच्या इकडे एक दवाखाना आहे जवळच घराच्या. तर तिकडे तिला घेऊन गेले दवाखान्यात. तर दवाखान्यात नेला आणि तिला मग एक थोडा 2-3 तासाने तिला शुद्ध आली. तर ती शुद्ध आल्यानंतर उठली आणि वेड्यासारखी वागायला लागली आणि बडबडायला लागली की माझे पप्पा आलेत खाली मला भेटायला, तर मला जायचंय, त्यांनी बोलवलंय मला. आणि कॅच असा आहे की तिचे पप्पा झालेत एक्सपायर, म्हणजे हे खूप आधीच ते एक्सपायर झालेत, लग्न वगैरेच्या खूप खूप आधीच एक्सपायर झालेले. पण ती अचानक अशी ही उठून बोलायला लागली की माझे पप्पा आलेत मला भेटायला, तर मला जायचंय. तर ह्या लोकांना काय समजे ना, आता ह्या लोकांना पण माहिती की तिचे वडील एक्सपायर झालेत. ह्या लोकांना वाटलं असेल की ही बेशुद्ध पडली म्हणून तिला आता काय असं डोक्यात चालत असेल, म्हणून काहीतरी असं असेल. मग ह्या लोकांनी पण तिला असं शांत करण्यासाठी सांगितलं, ठीक आहे आलेत आम्ही खाली जाऊन भेटतो त्यांना, तू आराम कर इकडे वगैरे असं सांगितलं. आणि मग थोड्या वेळाने तिला तिथून हॉस्पिटलमधनं सोडलं आणि परत घरी आणलं. घरी आणलं तर परत ती थोड्या वेळाने हे असंच करायला लागली, खूप येड्यासारखी वागायला लागली वगैरे, अशी केस विस सोडून ती अशी बसून राहायला लागली वगैरे. तर हे सगळं बघताय ना त्या लोकांना कळालं की हा भुताटकीचा प्रकार आहे करून. तर त्या लोकांनी काय केलं की त्याची जी आत्या होती माझ्या मित्राची ना, त्याची अजून एक आत्या होती दुसरी, ती जवळच्याच गावात राहायची, एक थोड्या डिस्टन्स वरती ते गाव होतं. तर त्या लोक आणि तिकडे एक बाई आहे जी असं सगळं बघते वगैरे, आणि ती तुळजाभवानीचं खूप करते. तर त्याने मला सांगताना सांगितलेलं की ती बिना चप्पल तुळजापूर पर्यंत चालत वगैरे जाते असं त्याने मला सांगितलेलं, आणि ते पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यात खूप आहे करून. तर मग या लोकांनी ठरवलं की हिला तिकडे न्यायची करून. तर मग हिला मग नेक्स्ट डे तिकडे नेली. आणि मेन म्हणजे कॅच असा होता की ही जेवताना 3-4 जणांचं जेवायची. आता एक पोरगी किती जेवेल जेवून जेवून. ही टोप टोप भात खायची, 4-5 भाकऱ्या खायची. गावच्या भाकऱ्या तर एवढ्या मोठ्या मोठ्या असतात, एक खाल्ली तरी माणसाचं पोट भरून जातं. ही 4-4 5-5 भाकऱ्या ऍट अ टाइम खायची, टोप भरून भात वगैरे खायची. तर ते पण बघून लोक हैराण झालेले फॅमिली मधले की ही एक माणूस एवढं कसं खाऊ शकतो बरोबर. तर त्याच्यावर मग तिला नेक्स्ट डे तिकडे नेलं, आणि जी दुसरी आत्या होती जिच्या घरी नेलेलं, तिकडे बघायला नेणार होते तिला, तर तिकडे त्या आत्याचं घर आहे मोठं, आणि त्याच्यात 3 खोल्या आहेत मोठ्या मोठ्या. तर हिने तर तिन्ही खोल्या झाडून पुसून साफ केल्या, पूर्ण स्वच्छ करून टाकल्या खोल्या त्या, आणि स्वयंपाकात मदत करते, आणि एवढा भाकऱ्या वगैरे तिने बनवल्या. हे बघून पण ते लोक हैराण होते की ही एवढं काम पण करते, आणि ही जेवायला बसली की एवढं जेवते पण आहे. आणि ती मध्येच तिला हे पण पेड्यासारखं करायची ती, परत ते तुझे सांगितलं मी तशी केस विस सोडून मुठ्ठी वगैरे बंद करून त्याशी बसून राहायची, ते पण ती करायची मध्ये मध्ये. मग संध्याकाळी वगैरे. आणि माझ्या मित्राने काय सांगितलं की हे लोक जेव्हा गावाला जाणार होते, गावाला जाणार त्याच्या एक दिवस आधीच माझ्या मित्राच्या पप्पांनी आणि त्यांच्या काकांनी दोघांनी पण नवीन फोन विकत घेतलेले, दोघांनी सोबतच नवीन फोन विकत घेतलेले. आणि हे सांगतोय का ह्याच्या नंतरला हे मी सांगतो. तर मग संध्याकाळी वगैरे तिला घेऊन गेले तिकडे,
तर तिने विचारलं की कुठे चाललोय आपण. तर तिला काय खरं सांगितलं नाही. तिला सांगितलं की हा आपण चाललोय असंच फिरून वगैरे, जरा गाव बघून आपण येऊया करून. तर ही निघाली त्यांच्यासोबत. आणि जसे हे लोक त्या बाईच्या घरापाशी पोहोचले ना जवळ, तशी ती येड्यासारखी करायला लागली. आणि ती ह्या लोकांना प्रश्न विचारायला लागली की तुम्ही इथे कशाला आणलंय, मला इथे यायची काय गरज आहे आपल्याला, इथे नाही जायचं, आपण आपण परत घरी जायचं, चला चला चला. तर हे लोक बोले काय नाही, इकडे फक्त आपल्याला पाया पडायचं आणि आपल्याला जायचं. ती तिकडे तमाशे करायला लागली की नाही नाही नाही, इथे थांबायचंच नाही एक सेकंड पण, इथून चालायचं, इथे जायची गरज नाही, इथे काय थांबायचंय हे ते. तर त्या लोकांना दिसलं की हिच्या आता ते अंगात यायला लागले करून ते देवाची पॉझिटिव्ह एनर्जी जशी जवळ यायला लागली, तशी ही हे करायला लागलं, अंगात यायला लागलं बाहेर. तर ह्या लोकांनी तिला धरली वगैरे आणि जबरदस्ती तिला घेऊन चाललेली ती आतमध्ये. तर ही एवढी एवढी ही हे करत होती ना की ही 4-4, 5-5 माणसांना अशी झटकून लावायची साईडला आणि पळायला बघायची. ह्या लोकांनी जबरदस्ती, ही उंबरठाच क्रॉस करायला मागत होती त्या बाईचा आतमध्ये. आणि समोर असं त्यांचं तुळजाभवानीचं असं मंदिर वगैरे त्यांनी बनवलेलं, ते समोरच असं दरवाजातूनच दिसत होतं. तर ही झटकून लावायची सगळं आणि जबरदस्ती करून तिला आतमध्ये नेली. तर ही पुन्हा अशी येण्यासारखी करून ना केस सोडून अशी टाईट मुठ्ठी करून बसून राहिली, एकदम अशी मान बिन खाली घालून. आणि ही जी मुठ्ठी आहे ना, 4-5 एखादा पुरुष जरी असेल ना, तरी 3-4 जणांनी मिळून जरी ओपन करायला बघितलं तर एखाद्याची मुठ्ठी खुलेल. ही जी 5-6 जण धरून ही जी मुठ्ठी उघडायला बघतायत, ही जी मुठ्ठीच उघडत नाही. आणि मी जे सांगितलं तुम्हाला की माझ्या मित्राचं हे पप्पांनी आणि त्याच्या काकाने नवीन फोन घेतलेले, माझा मित्र तिकडे व्हिडिओ रेकॉर्ड करायला बसला, ते एक एव्हिडन्स म्हणून की काय घडलं ऍक्च्युली. तर तो रेकॉर्ड करायला तिकडे बसला आणि मग ती बाई तिला प्रश्न वगैरे विचारायला लागली. मंत्रोपचार वगैरे केले तिने, प्रश्न वगैरे विचारले. तर पहिले तिच्या अंगात एक पुरुष आला आणि तो पैलवान होता. आणि ही सगळी गोष्ट फोनवरती रेकॉर्ड होते, दोन्ही फोनमध्ये रेकॉर्ड होते. आणि जे 2 नवीन फोन घेतले त्याच्यात. तर ती प्रश्न विचारायला लागली. तर तिचा आवाज आहे ना असा घुगऱ्यासारखा झाला आणि पुरुषासारखा आवाज झाला. आणि तिला विचारायला लागले की हिला का धरले तू, हिला सोड वगैरे, असं तिला विचारायला लागले. तर तो बोलायला लागला मी आता हिला सोडणार नाही, मी आता हिच्यातच राहणार वगैरे, तो असं बोलायला लागला. तर त्याला विचारायला लागले की तुला काय पाहिजे तर तू हे हिला सोडणार वगैरे. आणि तो ऐकतच नव्हता, नाहीच सोडणार हेच चालू होतं त्याचं. खूप मग ते मंत्रोपचार त्याच्यावरती वगैरे केले वगैरे. मग तो बोलला की त्याला कोंबडा हवाय, दारू आणि पोशाख हवी आहे, हे सगळं दिलं तर तो सोडणार करून. तर ठीक आहे, हे लोक बोलले की ठीक आहे, आम्ही हे सगळं देऊ करून, सोडणार असेल तर आम्ही तयारी आहे द्यायला. तर हे लोक असे बोलल्यानंतर ती पुन्हा शांत झाली, जसं की ते गेलं तिच्यातनं, शांत झाली. आणि मग पुन्हा थोड्या वेळाने आहे ना, पुन्हा अशी ती आहे ना अचानक अशी रडायला लागली. मग ह्या लोकांना कळलं की हिच्या अंगात एक नसून अजून एक आहे भूत. तर मग त्यांनी पुन्हा ते प्रश्न वगैरे विचारायला चालू केलं. आणि ही कंटिन्यूस रडायला लागली, नुसती रडत बसली, कंटिन्यूस रडायला लागली, ढसा 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 रडायला लागली एकदम. आणि लोकांना पण कळलं की ही का एवढी रडायला लागली करून. मग ते कळालं तर की हिच्या अंगात अजून एक आहेच करून. मग परत मंत्रोपचार वगैरे करून तिला प्रश्न वगैरे विचारायला लागले. तर तेव्हा कळालं की तिच्या अंगात एक बाई आहे, एक पैलवान तर होताच, आणि प्लस अजून एक तिच्या अंगात एक बाई आहे. तर त्या बाईला पण विचारण्यात आलं की मग तुला काय हवंय बाबा, तू का हिला धरलंयस वगैरे, तू हिला का सोडत नाहीयेस. तर त्या बाईला पण विचारलं की तुला काय पाहिजे करून. तेव्हा ते बाईने सांगितलं की मला मूल हवंय. आता कोंबडा, पोशाख, दारू, ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत देण्यासाठी, हे माणसं विकत आणून देऊन टाकतील. पण हे मूल वगैरे देणं तर इम्पॉसिबल आहे, हे कसं देणार. आता ते सगळे विचारात पडले. आणि ती बाई
नुसती रडायला लागली, नुसती ती एवढी रडायला लागली ना की मला मूलच हवंय, मूलच हवंय. तर तिच्यासोबत काय इन्सिडेंट घडला असेल कारण त्यात तिचं मूल गेलं असेल आणि तिथे आता अडकून बसली असेल, ते पण कारण असू शकतं. ती ऐकायलाच तयार नाही की फक्त मूलच हवंय, मला मूलच हवंय. मग तिच्यावरती पण खूप सारे मंत्रोपचार वगैरे केले आणि तिला पण पोशाख वगैरे या सगळ्या गोष्टीच देऊन तिला काढायचं ठरवलं करून. पण नंतरला ते लोक त्यांच्याकडून मग घरी आले तर मग जसं मी सांगितलं की माझा मित्र ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करत होता फोनमध्ये. तर गोष्ट अशी झाली की त्या एका फोन मधनं व्हिडिओ डिलीट झाली, म्हणजे सापडतच नव्हती ती व्हिडिओ एका फोन मध्ये. त्यांनी खूप शोधली वगैरे की दुसऱ्या फोल्डर वगैरे मध्ये वगैरे, पण ती व्हिडिओ सापडतच नव्हती, म्हणजे ती डिलीट झाली. आणि दुसऱ्या फोन मध्ये ती व्हिडिओ जोपर्यंत त्या आत्याच्या सुनेच्या अंगात येत नाही ना भूत, ती व्हिडिओ तोपर्यंतच प्ले व्हायची आणि त्याच्या पुढे व्हिडिओ प्ले नाही व्हायचे. एका फोन मधनं तर व्हिडिओ उडाली आणि दुसऱ्या फोन मध्ये ही एवढीच व्हिडिओ प्ले व्हायची, म्हणजे जोपर्यंत तिच्या अंगात येत नाही ना तोपर्यंत ती व्हिडिओ प्ले व्हायची, त्याच्या पुढे प्लेच नाही व्हायची. आणि ज्या बाईकडे नेलेलं, जी काढणार त्यांच्या जे काढणार होते तिच्या अंगातून भूत त्यांच्याकडे, त्या बाईने पण नेक्स्ट डे असं सांगितलं की त्या रात्री या दोघा जणांनी तिला एवढा त्रास दिला, तिच्या स्वप्नात वगैरे येऊन तिच्या स्वप्नात घराच्या आजूबाजूला ओरडत बसले तिच्या. मला पण या लोकांनी रात्री खूप त्रास दिलाय. तर आता तर ती त्याची सून आता ते सगळं केलं तेव्हा, की कोंबडा वगैरे वगैरे जे काय मागितलं ते सगळं दिलं. आणि नंतरला कळलं की हे तिला झपटलं कुठे तर जिकडे माझ्या आत्याचं घर आहे तिकडेच एका डिस्टन्स वरती थोडा लांब एक पिंपळाचं झाड आहे, तिकडे ही एकटीच गेली आणि केस वगैरे सोडलेला. आणि जसं मी सांगितलं स्टार्टिंगला की हळदीचं अंग होतं त्यांचं, नवीन नवीनच लग्न झालेलं, आणि ही एकटीच तिकडे गेली आणि तिला तिकडे झपाटला. आणि गेली पण ती ती सांगताना असं सांगते की मला तिकडून कोणतरी बोलवत होतं आणि मग मी तिकडे गेली आणि मग ते मला झपटलं, असं ते इन्सिडेंट होता. अजून एक गोष्ट अशी आहे की आमच्या शेजारी एक काका राहतात, ते कोकणातले आहेत. तर तिथे कोकणात आहे ना एक असं खूप चर्चेतली गोष्ट आहे की तुम्हाला कधी तुम्ही मासे पकडायला गेलात, खेकडे पकडायला गेलात आणि तुम्हाला जास्त मासे खेकडे असे जर भेटत चालले तर ते एक इल्युजन असतं, भुताटकीचा प्रकार असतो असं बोलतात तिकडे. एवढं जर मासे आणि खेकडे भेटत तर गपचूप घरी निघून यायचं असं म्हणतात. हे कोकणातल्या लोकांना बऱ्यापैकी चांगल्यापैकीच माहिती असेल. तर ही ही त्यांची अशी स्टोरी आहे. तसाच एक किस्सा यांच्यासोबत घडला, माझ्या शेजारी जे काका राहतात ना त्यांच्यासोबत. ते लहान होते, त्यांना मासे पकडायचा खूप आवड आहे आणि ते दररोज शाळेतून आले, बॅग ठेवली की मासे पकडायला जायचे. दररोज शाळेतून आले, बॅग टाकली, मासे पकडायला जायचे. त्यांना खूप आवडायचं मासे वगैरे पकडायला. एक दिवशी आहे ना त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की जर तुला कधी जास्त मासे किंवा जास्त खेकडे असे सापडत गेले तर पुढे पुढे जायचं नाही, तर गपचूप घरी निघून यायचं. तर ते लहान होते, त्यांनी बॅक आन्सर केलं की कशाला असं, जास्त भेटतात म्हणजे चांगलंच आहे ना, आपल्याला खायला होतात. तर तेव्हा त्यांच्या आईने सांगितलं की नाही, हा असा एक भुताटकीचा प्रकार असतो, तुला लालच देतं. लालचच्या ह्याने तू पुढे पुढे पुढे, तुला आता इकडे 3 खेकडे भेटले, तू घेतलेस, टाकले बॅगेत. तुला पुढे 5 खेकडे भेटले, तर ते पण घ्यावेसे वाटणार, तू घेणार. पण तू घेत घेत पुढे गेलास आणि परत आलास नाहीस तर तेव्हा त्यांना ती गोष्ट समजली. ते बोलले ठीक आहे, मला जर असं कधी झालं माझ्यासोबत तर मी गप्प घरी निघून येईल. असं लगेचच नाही झालं त्यांच्यासोबत, पण एक थोड्या टायमाने एकदा ते सहज असेच आपलं डेली रुटीन सारखं घरी आले, बॅग ठेवली आणि मासे पकडायला गेले. तर त्यांना
भरपूर मासे आणि भरपूर खेकडे भेटत राहिले. ते भरपूर त्यांची पूर्ण टोपली होती ती घेऊन गेलेले ना, ती पूर्ण अशी गच्च भरून गेली बोलतात ते. जेव्हा सांगत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की पूर्ण ती टोपली भरली माझी माशांनी आणि खेकड्यांनी. मी एवढे कधीच आधी पकडले पण नव्हते जेवढे मी त्या दिवशी पकडले होते. आणि ते पकडत चालत त्यांना सडनली रिअलाइज झालं की त्यांच्या मम्मीने काय सांगितलेलं त्यांना, की असं जास्त जर भेटले वगैरे तर आपला गप्पा घरी निघून यायचं. ते त्यांनी ऐकलं त्यांच्या आईचं आणि त्यांनी ती बोलले आता एवढे तर भरलेत तर बस झाले एवढे, आणि ते घरी निघून आले. घरी निघून आले आणि जोरात जोरात बोलायला लागले मम्मीला की केवढे मासे भेटलेत आणि खेकडे भेटलेत, हे बघ करून. आणि त्यांची आई बघायला आली तर टोपलीत एक मासा नाही का एक खेकडा नाही, पूर्ण टोपली रिकामी आहे. त्यांची आई बोलते कुठे आहेत खेकडे आणि मासे, ते बोलतात हे काय, त्याची पूर्ण टोपलीच रिकामी आहे.